Audio Jungle. Audio Jungle. येथे 2024 4 सप्टेंबर 2024 रोजी विश्वशांती बौद्ध विहार या भव्य विहाराचे उद्घाटन देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या गोष्टीला 1 वर्ष आणखी पूर्ण झालेलं नाही। अशातच 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विश्वशांती बौद्ध विहाराला तडे गेलेले आहेत, त्याला गळती लागलेली आहे। छोट्याच्या पावसामध्ये विहारामध्ये पाणी टपकत आहे। अशा भव्य दिव्य करोडो रुपये खर्च करून केलेल्या विहाराला जर 1 वर्षाच्या आत तडे जात असतील, पाणी गळत असेल, ओलावा फुटत असेल, जे काही ते लोक बोलत असतील, प्रत्यक्षामध्ये जे कृती आहे ते त्या ठिकाणी तडे जाऊन पाणी गळत आहे। 1 वर्षाच्या काळामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार कधी कुठंच बघितलेला नाही। असा भ्रष्टाचार बौद्ध विहाराच्या कामामध्ये झालेला आहे। त्या कामामध्ये जे कोणी संबंधित अधिकारी आहेत, जे कोणी लोकप्रतिनिधी आहे, जो कोणी गुत्तेदार आहे, या लोकांवर कडक शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आमच्या बौद्ध समाजाच्या वतीनं आणि उदगीरकरांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहोत। आमची मागणी एकच आहे, संबंधित गुत्तेदार, संबंधित अधिकारी, संबंधित लोकप्रतिनिधी यांना धारेवर धरून शासनाने त्यांच्याकडून वसुली करून घ्या। हे करोडो रुपयाची, या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणारे अधिकारी यांच्याकडून वसूल करून घ्या। 1 वर्षामध्ये या उदगीर शहरामध्ये, सांगायचं तात्पर्य म्हणजे उदगीर शहरामध्ये आपण थांबलेली इमारत असेल, ह्या भागाकडे आम्हाला जायचं नाही, हा विषय आमचा नाही। तरी पण तुमच्या माहितीसाठी आणि उदगीरकरांच्या माहितीसाठी सांगतो, हे थांबलेली बिल्डिंगसुद्धा गळत आहे, या बाजूची बिल्डिंग गळत आहे। 1 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण डबघाईला झाले। करोडो रुपयाचा शासनाचा बजेटचा खर्च झालेला आहे, पण सगळा भ्रष्टाचारानं बरबटलं गेलेला आहे। आम्हाला शासनाला विनंती करायची आहे, तुमचा करोडोचा रुपये इथं आलेला निधी कुणाच्या तर घशात जात आहे। थोडंसं थुकापालीस केल्यासारखं कामं करून 1 वर्षामध्ये जर एवढा मोठ्या आमच्या अस्मितेला धक्का बसला असेल, आमच्या विहाराला काळं फासलं गेलं, याला जबाबदार कोण आहे? इथला शासन, इथला लोकप्रतिनिधी कोण जबाबदार आहे? याला आमच्या विहाराला काळं फासलं, 1 वर्षामध्ये तडे गेले, अशा भ्रष्ट गुत्तेदारावर कारवाई झाली पाहिजे, इथल्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, इथल्या लोकप्रतिनिधीवर कारवाई झाली पाहिजे। इथला जो भ्रष्टाचार झाला आहे करोडोचा, हे शासनानं काढलं पाहिजे, उकरून काढलं पाहिजे। आमची विनंती आहे शासनाला। माझं तर आणि आमच्या सर्वांचं असं मागणं आहे की या मतदारसंघामध्ये जे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे, याची श्वेतपत्रिका काढून याची तपासणी झाली पाहिजे, अशी मी शासनाला विनंती करतो। या ठिकाणी दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे करोडो रुपयाच्या नावाखाली, विहाराच्या नावाखाली, जे गार्डनच्या नावाखाली जे करोडो रुपये आले, त्या ठिकाणी 5 रुपये खर्च न करता लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला। असा लोकप्रतिनिधी उदगीरच्या काळीमा फासणार आहे। आत्तापर्यंत असला लोकप्रतिनिधी आम्हाला भेटलेला नाही। आत्तापर्यंत भरपूर लोकप्रतिनिधी आले, पण असा भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी आम्ही पहिल्यांदा पाहतो आहोत। करोडो रुपयाचा आहे, शेतकऱ्याला मदत नाही। हा विषय जरी आजच्या आमच्या मागणीत नसला तरी सर्वजण धोक्यामध्ये आलेले आहेत। हा लोकप्रतिनिधी जर कुठं आहे तर दौऱ्यामध्ये, विदेशी दौऱ्यामध्ये आहे। इथं शेतकरी मरत आहे, लोकप्रतिनिधी कुठं आहे? लंडनमध्ये काम करतोय, लंडनमध्ये ऐश करतोय। इथलं विहार गळतंय, समाजाच्या नावाला काळं फासलं गेलं, समाजाच्या नावाला काळं फासणारा लोकप्रतिनिधी हा कुठं आहे तर विदेशामध्ये आहे। मी सर्व तुमच्या मार्फत शासनाला विनंती करतो, संबंधित लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी, संबंधित गुत्तेदारावर कारवाई करून त्यांच्याकडून हे करोडो रुपये वसूल करण्यात यावे, अशी मी आपणामार्फत विनंती करतो। आज आम्ही निवेदन दिलो, येणाऱ्या काळात जरी शासन कारवाई करत नसेल तर उदगीरमध्ये मोठं आंदोलन उभा करू, रस्ता रोको करू। आम्ही याच्यानंतर शांत बसणार नाही। शासनानं श्वेतपत्रिका काढून संबंधित लोकप्रतिनिधीचा भ्रष्टाचार उघड करण्यात यावा, अशी आमची सर्वांची मागणी आहे। एवढं बोलून नेत्याचं करायचं काय? खाली डोकं वर, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। भ्रष्टाचारी गुत्ते
गुत्तेदाराचा, भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचा, भ्रष्टाचारी नेत्याचा. या अन्याय करायचं काय? दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते उदगीर येथे विश्वशांती बौद्ध विहाराचे भव्य असे उद्घाटन झाले. या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण झालेला नाही, पण त्या ठिकाणी बौद्ध विहाराच्या चारी बाजूला गळती लागलेली आहे, बौद्ध विहाराला तडे पडलेले आहेत. या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय भ्रष्ट काम केल्यामुळं त्या ठिकाणचा गुत्तेदार जो कोणी असेल त्या गुत्तेदारावर कडक कारवाई करून त्यांचे काळ्या यादीमध्ये नाव घालण्यात यावे अशी आपण शासनाला विनंती करण्यासाठी आपल्या मार्फत विनंती करत आहोत. आणि त्यांना पाठीशी घालणारे जे कोणी संबंधित अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना सुद्धा कडक कारवाईमध्ये घेण्यात यावे आणि त्यांच्यावर कडक कारवाई भविष्यात जर नाही झाली आणि आमच्या निदर्शनात नाही आले तर मोठे आंदोलन करू आणि याच्या परिणामाला शासन जबाबदार आहे अशी आपणास विनंती करतो. आपण तशा प्रकारे शासनाला त्वरित कळून या संबंधित कारवाई करण्यासाठी तुमच्या मार्फत विनंती करत आहोत. आपण वरिष्ठांना कळवावी ही विनंती. विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा कन्स्ट्रक्शनचं नाव काळ्या यादीत, कन्स्ट्रक्शनचं नाव काळ्या यादीत, बौद्ध विहाराचे भ्रष्ट काम करणारे अंधे कन्स्ट्रक्शनचा. गॉड ब्लेस यू. बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा, बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा, अंधे चेहरा